मित्रांनो, मी मुंबई व्लॉगर रवी नरे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण पनवेल येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये जाणार आहोत. त्याबाबत संपूर्ण प्रवास वर्णन व तिथे काय खर्च येईल, मंदिराचं टाईम काय असेल याबद्दल मी आपणास सर्वस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग आपण निघूया पनवेलला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. जय श्री स्वामी समर्थ. प्लॅटफॉर्म नंबर 2 येथून आपल्याला पनवेलसाठी 12:33ची लोकल पकडून आपल्याला पनवेलला जायचं आहे. सांताक्रूज येथून पनवेलचे रिटर्न तिकीट भाडे 40 रुपये आहे. सांताक्रूज येथून आपण पनवेलसाठी 12:35ची ट्रेन पकडून इथे बरोबर 2:10 पोचलो आहोत. आपल्याला सांताक्रूज येथून पनवेलला यायला बरोबर 1 तास 45 मिनिटं आपल्याला लागली आहे. मी समर्थ मंदिराकडे जाण्यासाठी पनवेल पूर्वेला बाहेर पडावे. पनवेलला बाहेर पडतात आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षाने आपण मंदिराकडे जाऊ. मंदिराकडून बाहेर पडल्यावर समोर उजव्या हाताला जो नवी मुंबई विमानतळ बोर्ड लागला आहे त्याच्या समोरचाही रस्ता सरळ मंदिराकडे जातो. तर आपण रिक्षाने तिथे जाऊ. पनवेल पूर्वेकडून आपण खाजगी रिक्षाने गावदेवी पाडा येथील जाखमाता मंदिर इथे आपल्याला रिक्षाने सोडले आहे. सर्वप्रथम आपण जाखमाता मंदिराचं दर्शन घेऊ. दुपारच्या वेळ असल्यामुळे मंदिर दुपारी बंद असतं. 4 नंतर मंदिर दर्शनासाठी खुलं होतं. जाखम माता मंदिराच्या बाजूने एक गल्ली स्वामी समर्थ मठाच्याकडे जाते. आपण तिथून चालत पुढे यावे. मंदिराच्या डाव्या साईडकडून आत आल्यावर समोरच आपल्याला श्री स्वामी समर्थ मठ गावदेवी पाडाचा फलक लावलेला दिसतो. तिथूनच आपण आत जावे. श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक श्री महंत सुधाकर दास महाराजजी यांच्याकडनं सर्व भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचे त्या लोकांनी ठरवलं आहे. तर ज्याने कोणाला सढळ हस्ते मदत करायची आहे तर त्याने श्री अवधूत सुधाकर घरत यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यांना संपर्क साधून व त्यांना काही देणगी द्यायची असेल तर त्याप्रमाणे त्यांनी देणगी द्यावी. मंदिरात प्रवेश करतात मंदिराच्या प्रमुख दरवाजावर श्री गणेशाची प्रतिमा लावण्यात आलेली आहे.
संतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. मंदिराचे सेवेकरी प्रशांत शेडगे यांना मंदिराबाबत काही सविस्तर माहिती ते देतील. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. याची माहिती म्हणजे तुम्ही बोला. हां, एक मिनिट. आम्ही म्हणजे फोटो दाखवतो तसं. हां, बोला. मठाधिपती सुधाकरजी घरत यांचे गुरु नाना महाराज परांजपे ते लोणावळ्याला असायचे. मतलब आता काही वर्षांपूर्वी ते स्वामींच्या इकडे स्थान झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे नाना महाराज परांजपे हे मिलिटरीमध्ये होते. तर त्यांना स्वामी सेवेची देवांची खूप आवड होती. ते हिमालय आपलं काश्मीरमध्ये त्यांची ते सैनिक म्हणून तिथे होते. पण ते बर्फामध्ये सुद्धा वस्त्र न म्हणजे वरचे वस्त्र न घालता ते तपश्चर्यावर बसायचे. हे सर्व वरिष्ठांनी अधिकाऱ्यांनी मिलिटरीमधल्या त्यांना सांगितलं की तुमचं हे क्षेत्र नाही, म्हणजे तुम्ही भक्ती मार्गामध्ये आहात. तेव्हापासून त्यांनी स्वामींच्या सेवेमध्ये एक अखंड त्यांनी सेवा वाहिली. त्यानंतर त्यांना काही भरपूर स्वामींकडनं गोष्टी प्राप्त झाल्या आणि आज स्वामी नाना महाराजांचा एक पळसवाडी ते सुद्धा एक मठ आहे निसर्गरम्य ठिकाणी. तर तिथे सुद्धा सेवा घेत असतात. पण आज सुद्धा जरी हयात नसले नाना महाराज तरी आज परभणीच्या मठामध्ये त्यांचं वास्तव्य आहे, स्वामींचं वास्तव्य आहे. ते भक्तांना नेहमी प्रचित ऑक्टोबरून इकडनं वगैरे महाराजांच्याच फॉलो करायचं. हे मठाधिपती सुधाजी घरत त्यांचे गुरु नाना महाराज आणि त्यांचे गुरु दोन वडील. मंदिराच्या मागच्या साईडला औदुंबर वृक्ष आहे. त्याखाली भले मोठं त्रिशूल व डमरू लावण्यात आलेलं आहे व त्याच्या खाली बरोबर श्री स्वामी समर्थ व बजरंगबलीचे छोट्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहे. तर त्या शेजारीच सद्गुरू स्वामी समर्थांची शेषनागाच्या शय्येवर पहुडलेली सुंदर मूर्तीचं आपल्याला दर्शन येतं. त्याच्या शेजारीच नंदीचंही दर्शन होतं व त्या मागे शिवलिंगाचे दर्शन होते. त्यावर जलाभिषेक होत आहे. मंदिराच्या चारी बाजूला श्री विठ्ठल रखुमाई व श्रीराम लक्ष्मण यांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. मंदिराचं वातावरण एकदम शांतिमय व स्वामीमय आहे. मंदिरात प्रवेश करताच एकदम भक्तिभावाचं स्वरूप नजरेस पडतं. आपण श्री स्वामी समर्थांना प्रदक्षिणा घालू.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचं गावदेवी पाडा येथील मठात आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण पनवेलच्या दिशेने जाऊ. मठातून बाहेर पडल्यावर जाखमा देवी मंदिराच्या इथून आपण बाहेर पडल्यावर समोरच जो रस्ता दिसतो तेथून आपल्याला पनवेलला जाण्यासाठी रिक्षा पकडावी. खाजगी रिक्षा केली असता 50 रुपये दर आकारण्यात येतो. मठ कामोठे येथे जाण्यासाठी आपल्याला खांडेश्वर स्टेशन येथे उतरावे लागेल व तेथून आपल्याला सेक्टर नंबर 9ला जावं लागेल. तिथून आपण काय पर्याय आहे ते पाहूया. चला तर मग. खांडेश्वर येथून आपण भुयारी मार्गाने पश्चिमेला बाहेर पडावे. खांडेश्वर पश्चिमला बाहेर आल्यावर डाव्या साईडने पुढे गेल्यावर चालत तेथून कामोठे स्वामी समर्थ मंदिरकडे जाण्यासाठी आपल्याला रिक्षाचा पर्याय मिळेल. तिथे जाऊन आपण चौकशी करू. कामोठे येथील स्वामी समर्थ मंदिराकडे जाण्यासाठी आपण रिक्षा पकडलेली आहे. तिथे जाण्याचा दर 60 रुपये आकारण्यात येईल. तर आता आपण रिक्षा पकडून तिथे जाऊ व तेथील संपूर्ण माहिती आपल्याला द्यायचा माझा प्रयत्न राहील. चला तर. खांडेश्वर पश्चिम येथून रेल्वे स्टेशनला उतरल्यावर आपण ऑटो रिक्षाने आल्यावर वरद विनायक अपार्टमेंट प्लॉट नंबर 10 सेक्टर 8 कामोठे इथे आपल्याला रिक्षाने उतरल्यावर समोरच स्वामी समर्थच्या प्रवेशद्वाराचे दर्शन होते. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ प्लॉट नंबर 25 सेक्टर 8 कामोठे नवी मुंबई 410209. चला आपण दर्शनासाठी मठात प्रवेश करूया. मठात प्रवेश करतात समोर भाविकांना बसायची व्यवस्था आहे. मंदिराच्या प्रांगणात मंदिराच्या सभोवती छोटी मोठी झाडं लावण्यात आलेली आहे. जय श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ असल्याकारणाने मंदिरात आज कोणी भाविक दिसत नाहीत. संध्याकाळनंतर भाविकांची गर्दी होते. मठाची वेळ सकाळी
7 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत आहे व संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत मठ भक्तांसाठी उघडा असतो. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक स्वामी समर्थांचे काही शब्द लिहिलेले आहेत, सुविचार आहेत. तसेच या मंदिरात येताना काळे कपडे घालून येऊ नये असा फलक लावण्यात आलेला आहे, त्याची भाविकांनी नोंद घ्यावी. मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर श्री स्वामी समर्थ व दत्तगुरूंची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थांची गाभाऱ्यामध्ये सुवर्ण लेपित अशी मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. स्वामी समर्थांच्या फोटोच्या वर उजव्या बाजूस श्री गणेशाची प्रतिमा व डाव्या बाजूस श्री गुरुदेव दत्तांची प्रतिमा आहे. श्री स्वामी समर्थ मठ कामोठे यांच्या गेटमधून बाहेर आल्यावर समोरच श्री औदुंबर दत्त मंदिर आहे, त्याचंही आपण दर्शन घेऊ. श्री गुरुदेव. समोर प्रवेश करताच गुरुपादुकांचे दर्शन होते. समोर गुरुदेव दत्ताची सुबक अशी मूर्ती आहे, त्याच्या शेजारी स्वामी समर्थांची छोटीशी मूर्ती आहे व मूर्तीच्या पाठीमागे गुरुदेव दत्त, श्री साईबाबा, स्वामी समर्थ व मित्रांनो, आपण सकाळी सांताक्रूज येथून पनवेलला भारत 31ची ट्रेन पकडून आपण पनवेलला 1 तास 40 मिनिटांनी आपण पनवेल स्टेशनला पोहोचू. तेथून पूर्व दिशेला येऊन आपण खाजगी रिक्षा 50 रुपयाची करून आपण श्री गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठाचे दर्शन घेतले. तिथून दर्शन झाल्यावर आपण परत पनवेल स्टेशनला आलो व तेथून खांडेश्वर स्टेशन इथे आपण उतरलो. तिथून पश्चिमेला बाहेर येऊन आपण खाजगी रिक्षाने आपण कामोठे सेक्टर 8 येथील श्री स्वामी समर्थ मठाचे दर्शन घेतलं. सदर दोन्ही मठाचे आपले दर्शन झालेले आहे. तर आपल्या ब्लॉगची इथे
समाप्ती करत आहे. जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.